तर तिकडे अजित पवारांसोबत मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळीवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यदर्शनासाठी पिंकीचं पार्थिव घरी आणण्यात आलं। 3 वर्षांपूर्वीच पिंकीचं लग्न झालं होतं। पिंकीच्या कुटुंबियांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला। अजितदादांसोबत मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळीवर सुद्धा अंत्यसंस्कार करण्यात आले। 3 वर्षापूर्वीच पिंकीचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने अपघातात तिचं दुर्दैवी निधन झालं। त्यामुळे पिंकीच्या कुटुंबियांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला। पिंकी माळीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी तिचे कुटुंबीय नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। अजितदादा यांच्यासोबत पिंकी माळी सुद्धा फ्लाइट अटेंडंट म्हणून त्या विमानात होती आणि विमान अपघातात तिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। पिंकी माळीची आता अंत्ययात्रा काढली जाते। पिंकीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। अवघ्या 3 वर्षांपूर्वीच पिंकीचं लग्न झालं होतं। अजित पवार यांच्यासोबत त्या विमानामध्ये पिंकी माळी सुद्धा होती। फ्लाइट अटेंडंट असलेली पिंकी माळी विमानात होती आणि या विमान अपघातात तिचा देखील दुर्दैवी असा मृत्यू झाला। आणि या पिंकीची सध्या अंत्ययात्रा सुरू आहे। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, खरं तर पिंकी माळीच्या कुटुंबियांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला। तिची अंत्ययात्रा सुरू झाल्याचं कळतंय। एकदम शिरू नयनानी जे आहे ते पिंकी माळीला जो निरोप दिला जातोय, तिचं पार्थिव आहे ते तिच्या या सासरी जिथे दादर उरलेला आहे तिथं घर आहे तिथे आणण्यात आलं होतं। त्याच्यावरती जे आहे ते इथे त्यांच्या पद्धतीने निधी करण्यात आली आणि त्यानंतर तिचं पार्थिव आहे ते आता शिवाजी पार्क जे आहे ते स्मशानभूमी या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कारासाठी आहे। सुरू नयनांनी जे आहे पिंकीला तिच्या कुटुंबाकडून असतील किंवा इथे राहणाऱ्या जे लोक आहेत ते स्थानिक आहेत त्यांच्याकडून तिला निरोप दिला जात आहे। आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पिंकी माळी इथं जे आहे ते काल अजित पवार याच्या प्लेनमध्ये त्यांचा अपघात झाला, त्यामध्ये ती क्रू मेंबर होती, फ्लाइट अटेंडंट होती आणि आज पार्थिव आहे तिच्या या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि आता तिला तिला निरोप दिला जातोय। अत्यंत भाऊक असा क्षण आहे आणि मोठ्या प्रमाणात तिच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक लोक आहेत ते या ठिकाणी जमल्यात। त्याचबरोबर येथील स्थानिक आमदार असतील, जे काही नगरसेवक असतील, राजकीय लोक असतील ती या ठिकाणी जमलेली पाहायला मिळतात। महेंद्र, खरं तर जड अंतकरणानं आता पिंकीला निरोप दिला जातोय। असं कळतं की तिचं 3च वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। नक्कीच तिचं 3 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। तिचा पती होता तो तिचा पार्थिव शरीर पाहून जो आहे तो रडायला लागला होता। हा क्षण होता तो अत्यंत अंगावर काटा आणणारा होता, कारण नेमकंच तिचं दुसरं आयुष्य स्त्रीचं ते सुरुवात झालेलं होतं आणि त्यातच तिचं पती जे आहे ते या सगळ्या गोष्टीवरती रडू लागले होते। आपण पाहिलं तर एक नवीन जे ते आयुष्य जगण्याचा जो दुसरा लग्न केल्यानंतर आयुष्य असतं ते जगण्याचा एक आनंद असतो, तो मात्र जास्त काळ पिंकीला अनुभवता आला नाही। पिंकी जी आहे ती या ठिकाणी या अपघातात मरण पावली आणि आता तिच्यावरती अंतिम संस्कार होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या इथे जे स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी तिच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। जर तिच्या कुटुंबातील हे आपण लोकांना पाहिलं तर अक्षरशः नक्कीच महेंद्र, त्यामुळे आता कुटुंबीय आणि तिथले स्थानिक नेते सुद्धा अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत अशी माहिती मिळते। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।